तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शहरातनं वाहणाऱ्या मुळा नदीचा श्वास कोंडू लागलाय। नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी साचल्यानं जलचर प्राण्यांचं जीवनही धोक्यात आलंय। जलपर्णी काढण्यासाठी एकच जेसीबी मशीन वापरण्यात येत असून जलपर्णी काढण्यास विलंब होत असल्यानं पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीला सध्या श्वास घेणं अवघड झाले, कारण या नदीच्या गाळ्याभोवती जलपर्णींनी विळखा घातलाय। मी सध्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परिसरामध्ये असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज घाटावरती उभा आहे आणि आपण पाहू शकतो की या मुळा नदीच्या पात्रामध्ये जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत जलपर्णींचं राज्य पसरल्याचं पाहायला मिळतंय। सध्या या जलपर्णी काढण्याचं काम प्रशासनाच्या वतीने सुरू आहे, मात्र एकच जेसीबी या जलपर्णी काढतोय। आता या जलपर्णी ज्या काढलेल्या त्या वाळल्यानंतर पुन्हा या नदी पात्रामध्ये त्यांचे बी गेले तर पुन्हा या जलपर्णींची निर्मिती होईल आणि पुन्हा या ठिकाणी खर्च करावे लागेल। मात्र या जलपर्णींच्या वाढीसाठी दूषित पाणी आवश्यक असतं, त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो की या मुळा नदीच्या पात्रामध्ये किती दूषित पाणी आहे। या जलपर्णी वाढल्यामुळे या ठिकाणी जे जलचर आहेत या नदी पात्रामध्ये त्यांचं जीवन देखील धोक्यात आलंय, त्यांना श्वास घेणं सुद्धा अवघड झाले। त्यामुळे जलपर्णींपासून मुक्तता करत या जलचरांचे जीवन वाचवतील। त्यामुळे आता जास्त जेसीबी लावून ही जलपर्णी पूर्णपणे काढून या नदीला या जलपर्णीच्या विळख्यातून मुक्तता करतील ही अपेक्षा आता पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली। सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।